पोलीस व्हायचं स्वप्न त्याने बाळगलं, मात्र घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे शारीरिक चाचणीसाठी आवश्यक असलेले स्पोर्ट्स शूज घेणं शक्य नव्हतं. मग काय, हा पठ्ठ्या चक्क साध्या चप्पल घालून धावला. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या लढाऊ बाळाचं कौतुक वाटलं आणि त्यांनी स्वखर्चातून त्याला बूट घेऊन दिले आहेत. बघूया अकोल्याच्या नितीन चावरेची ही जिद्दीची कहाणी. साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करणार. अकोल्यातल्या नितीन नाथू चावरेचे मन गलबलवून टाकणारे हे बोल. या वाक्यातून पोलीस होण्याचा ध्यास आणि संघर्षमय प्रवास या दोन्हींचं दर्शन घडलं. त्याचं झालं असं, छत्रपती संभाजीनगरच्या SRPF ग्राउंडवर वरणगाव SRPF गट क्रमांक 20 साठी भरती प्रक्रिया सुरू होती. खाकी वर्दीचं स्वप्न साकारण्यासाठी शेकडो तरुण मैदानावर होते. कुणाच्या पायात महागडे शूज, तर कुणी कसून तयारी करून सज्ज झाले. या गर्दीमध्ये एक चेहरा असाही होता ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती वगळता काहीच नव्हतं. साध्या चपला घालून तो धावण्यासाठी मैदानात उतरलेला. इतक्यात SRPFचे संवेदनशील SP विक्रम साळी यांच्या दक्ष नजरेमध्ये ही बाब आली. त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, चप्पलवर का धावलास? नितीन म्हणाला, साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करणार. हे शब्द ऐकताच क्षणभर संपूर्ण मैदान स्तब्ध झालं. आवाज बंद झाले. हे केवळ एक उत्तर नव्हतं, जिद्दीचं दर्शन घडवणारं, त्याचवेळी परिस्थितीची अगतिकता दाखवणारं हे वास्तव होतं, जे डोळ्यातनं वाहू लागलं. कालच्या दिवशी ज्यावेळेस 5 किलोमीटरची फिजिकल टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर मला असं जाणवलं की एक उमेदवार असा आहे की जो त्या डिटेलमध्ये 3rd नंबरला आला, परंतु त्याच्या पायामध्ये सँडल होते. तर मी त्याला जवळ घेऊन विचारलं की सँडल तू का वापरतो, शूज का वापरला नाही? तर त्याचे जे उत्तर होतं ते खूपच मन हेलावणारं होतं की त्याचं असं मत होतं की आई वडील शेतकरी आहेत आणि शूज घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. तर त्यावेळेस आम्हाला त्या क्षणी जाणवलं की ह्याला मदत केली पाहिजे, म्हणून मी त्वरित त्याला आमच्या सर्व सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने शूज प्रोव्हाइड केले. नितीन चावरेची ही कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. नितीन नाथू चावरे अकोल्यातल्या अंधार सांगवी गावचा आदिवासी कुटुंबातला हा तरुण. आई वडील शेतकरी, 2 एकर कोरडवाहू शेती, यातून कमाई करत संसाराचा गाडा हाकला जात असे. या कष्टमय परिस्थितीत जन्माला आलेला नितीन 2 वर्षांपासून पोलीस होण्याच्या ध्येयाने झपाटलेला. कुटुंबाची कमाई इतकी तुटपुंजी की पोलीस भरतीसाठी बूट घेणंही परवडणारं नव्हतं. म्हणूनच नितीनवर 5 किलोमीटर अंतर साध्या चपलांवर धावण्याची वेळ आली. घरची परिस्थितीमुळे मी सँडल चप्पलवर 18 मिनिटांमध्ये आउट ऑफ राऊंड मारलं. माझी मेहनत बघून DCP साळी सरांनी मला शूज गिफ्ट दिले व सरांची मी मनापासून आभारी आहे व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची मी आभारी आहे व असंच प्रेम व आशीर्वाद राहू द्या. माझं स्वप्न नक्की पूर्ण करेल. कठोर खाकी वर्दीमध्येही हळवं आणि संवेदनशील मन असतं. नितीनचा निर्धार पाहून त्यांनी तात्काळ 1,500 रुपयांचे शूज त्याला उपलब्ध करून दिले. नितीनवरच न थांबता पोलीस भरतीचं लक्ष गाठण्यासाठी अशा अनेक गरीब पण उदयोन्मुख तरुणांसाठी त्यांनी कंबर कसली आहे. बुटांसोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नाश्ता, जेवणाचीही सोय केली.
विशेषतः आम्ही या ठिकाणी जे उमेदवार भरती प्रक्रियेसाठी येतात त्यांना 1,000 उमेदवारांना मोफत जेवण विविध NGO मार्फत त्यांना राहण्याची सोय हे आमच्या वरिष्ठ कार्यालय DG ऑफिस, ADG ऑफिस आणि IG ऑफिसचे जसे गाईडलाईन आहेत त्यानुसार आम्ही त्यांना मोफत जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे. हे SRPFच्या भरतीचं ग्राउंड आहे जिथं पोलिसातील माणुसकीचं दर्शन झालं. पोलीस म्हणजे केवळ कायदा सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नाही, ती माणुसकी जपणारी संवेदनशील ताकदही आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भरती मैदानावर SRPFचे SP विक्रम साळी यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि एक तरुणाची जिद्द या दोन्हीचाही संगम आज सर्वांना प्रेरणा देऊन जाईल. खाकी वर्दीतली मानवी चेहरा आज पुन्हा एकदा समोर आला. मनामध्ये जिद्दीची वाट पेटलेली असेल आणि त्यात सामाजिक बांधिलकीचं इंधन ओतलं गेलं तर कर्तृत्वच नव्हे आयुष्यही उजळून निघतं. नितीन चावरे आणि SP विक्रम साळी हे दोघंही खडतर आयुष्य जगणाऱ्या अशाच असंख्य तरुण तरुणींच्या वाटेतले दीपस्तंभ ठरावे. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. अमेरिका इराणमधला अत्यंत तकलादू शस्त्रसंधीचा पुढचा टप्पा उद्यापासून सुरू होतोय. गेल्या अनेक दशकात दोन्ही देशांचे प्रतिनिधी प्रथमच समोरासमोर येणार आहेत. या वाटाघाटींसाठी पाकिस्तानच्या राजधानीत तयारी सुरू होणार आहे. यातून शांतता निर्माण होणार की पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडणार, या चिंतेमध्ये जग असतानाच पाकिस्तानने नवा बालिशपणा केलाय. शहबाज शरीफनं हवंय नोबेल, असीम मुनीरनंही हवंय नोबेल, इशाकदार यांनाही हवंय नोबेल. गाव बसा नहीं के लुटेरे पहले आ गए. इराण अमेरिकेच्या शस्त्रसंधीचं अजून कशात काही नाही. आखातात खरोखरच शांतता होईल की पुन्हा युद्धाचा भडका उडेल कोण जाणे. पण अमेरिकेच्या दबावामुळे मध्यस्थीचं नाटक करणाऱ्या पाकिस्तानात एकट्या दुकट्याला नव्हे तर तिघांना शांततेचा नोबेल पुरस्कार हवाय. पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाकदार. तसा ठरावच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असेंब्लीनं पास केलाय. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये तणाव कमी करण्यात या तिघांनी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. अनेक दशकं दहशतवादाचा पोशिंदा असणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांसाठी नोबेल पुरस्काराची मागणी व्हावी यासारखा दुसरा मोठा जागतिक विनोद आजपर्यंत झाला नसेल. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी तर थेट पाकिस्तानी नेत्यांना सल्लाच देऊन टाकला. One doesn't work for Nobel Prize. One works for humanity. Those who demand Nobel Prize, unfortunate. There's a better cause than Nobel Prize. Cause of humanity. It is the humanity that is suffering. And it is the humanity that must be saved. आता ज्यामुळे पाकिस्तानचे नेते नोबेलसाठी हापापलेत त्या इराण अमेरिका शस्त्रसंधीचं स्टेटस काय आहे तेही बघूया. शनिवारी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीनं चर्चा सुरू होईल. शहरातल्या E9 सेक्टरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या ऑफिसर्स मेसमध्ये ही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या हाय प्रोफाईल इव्हेंटमुळे इस्लामाबादमध्ये 2 दिवसांची सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. संपूर्ण शहराला छावणीचं स्वरूप आलं असून अतिरेकी हल्ला किंवा निदर्शनं होऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जातीये. पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकानं 323 घरांची झाडाझडती घेऊन 26 जणांना ताब्यात घेतलंय. शस्त्रसंधीवर चर्चेच्या पहिल्या फेरीसाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार तसंच जावई जेअर कुशनेर पाकिस्तानात दाखल झालेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर खलिबाफ यांना आणण्यासाठी पाकिस्ताननं खास विमान पाठवलं. पाकिस्तानच्या वतीनं पंतप्रधान शरीफ आणि लष्कर प्रमुख मुनीर या
या चर्चेत सहभागी होतील. इराणसोबत मध्यस्थीसाठी पाकिस्तानवर विश्वास ठेवणाऱ्या अमेरिकेला तिथल्या सुरक्षतेबाबत मात्र गंभीर शंका आहे. त्यामुळेच रावळपिंडीच्या नूरखान एअरबेसवर अमेरिकेची 1-2 नव्हे तब्बल 9 विमानं उतरली आहेत. रंगमंच तयार झालाय. कलाकारही आपली भूमिका बजावण्यासाठी रंगमंचावर आलेत. पण अडचण अशी की या नाटकाचं स्क्रिप्टच अजून तयार झालेलं नाहीये. कोणाच्या आणि कोणत्या अटींवर ही चर्चा होणार आहे याचा थांग पत्ता अजून कोणालाच नाही. Firstly, the positions of two countries remain very far apart. Mr. Trump has not made public, to my mind, his 15-point program, so we don't know what does it contain. We can guess about his hardline, online. At the same time, Iran has publicized day before yesterday the 10-point program for the peace in that region, which contains some of the harshest conditions that can be considered as maximalist. इस्लामाबादच्या वाटाघाटी आणि त्याच्या एकूण फलिताबाबत पाकिस्तान सोडून बाकी सगळ्यांना शंका असताना अद्याप न झालेल्या शांततेसाठी पाकिस्तानच्या तिघांना नोबेल पुरस्कार हवाय. आत्ताच नव्हे तर खरंच अशा वाटाघाटींना यश आलं तरीही अशी मागणी करणं धोकादायकच. कारण त्यामुळं नोबेल पुरस्कारासाठी असुसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांची नाराजी शरीफ मुनीर जोडगोळीला ओढवून घ्यावी लागेल. Well, they should give you the Nobel Prize for Rwanda and if you look at Congo, or you could say Serbia, Kosovo, you could say a lot of them. You could say, the big one is India and Pakistan. I should have gotten it 4 or 5 times. I should get it for I would think the Abraham Accords would be a good one too. But they won't give you Nobel Peace Prize because they only give it to liberals. ब्युरो रिपोर्ट. या बारामतीच्या पोटनिवडणुकीमुळे पवार कुटुंब आणि त्यांचे पक्ष किती जवळ येतात हे येणाऱ्या काळात समजेलच. पण सुनेत्रा पवारांच्या विरोधात 1-2 नव्हे तर तब्बल 22 उमेदवार उभे आहेत. त्यामुळे निवडणुकीला वेगळाच रंग चढलाय. जिंकण्याची 1% शक्यता नसताना उमेदवारी अर्ज भरणारे हे औसे नवसे गवसे कोण आहेत पाहूया. अभिजित बिचुकले निवडणुकांपासून बिग बॉस पर्यंत प्रसिद्धीसाठी ते काहीही करतील. करुणा मुंडे धनंजय मुंडेंवर टीकेची एकही संधी सोडायची नाही असा त्यांचा निर्धार. लोकसभा असो किंवा विधानसभा किंवा एखादी विशेष गाजत असलेली निवडणूक लागली की साताऱ्याचे अभिजित बिचुकले तिकडे धावतात आणि अर्ज भरतात. सर्वाधिक निवडणुका लढायचा विक्रम त्यांना आपल्या नावावर करायचा म्हणे. त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. पण तिथे अर्ज भरण्यासाठी 50 प्रस्तावक आणि 50 अनुमोदक लागतात आणि हे सगळे आमदार किंवा खासदार असावे लागतात. त्यामुळे ती संधी बिचुकलेंना अद्याप मिळाली नसली तरी इतर ठिकाणी त्यांना कोण अडवणार. अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक लागली आणि बिचुकले तिथेही पोहोचले. सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल होण्यापूर्वीच बिचुकलेंनी आपलं नाव उमेदवारांच्या यादीत घातलं. काँग्रेसनं उमेदवार दिल्यामुळे आणि नंतर त्यांच्या माघारी नाट्यामुळे बारामती आणखी चर्चेत आली. अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत सुनेत्राताईंविरोधात तब्बल 54 उमेदवार उभी ठाकले होते. यातल्या 30 जणांनी अर्ज मागे घेतले. मात्र उरलेल्या 22 जणांपैकी एक आहेत अभिजित बिचुकले. बिचुकले इतकी नसली तरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हौस असलेल्या बारामतीच्या या आणखी एक उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी करुणा मुंडे. बारामतीशी आणि तिथल्या प्रश्नांशी दुरान्वयही संबंध नसताना त्यांनी अर्ज का भरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. स्वतः करुणा मुंडेंनी काय कारण सांगितलं तुम्हीच ऐका.
धन्या मुंडेला कॉल आला मला आणि त्यांनी मला सांगितलं की माझं माइंड चेक करत होते की मी भरणार आहे की नाही. तर मी सांगितलं त्यांना असंच मजाकमध्ये मी हळूहळू चक्करीला मी भरणार आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही विचारत आहे ना, मी भरणार आहे फॉर्म. तर त्यांनी मला उचकवला की अरे तुला भरायचं आहे तर भर, तुझी काय लायकी नाही आहे, तू काय करू शकत नाही, किती मोठे मोठे पक्ष आहेत आईसोबत बहिणीसोबत आणि तू काय करू शकणार आहे, काय करू शकणार नाही. तर मी सांगितलं असं. तर मी त्याच मी बघितलं ना की पोटनिवडणूक बिनविरोधी आहे, त्याच्यामध्ये धन्या मुंडेचा जास्त रोल होता. त्याच्यासाठी मी आज गेली आणि मी फॉर्म भरला अगोदर. अर्ज मागे घेण्यासाठी खासदार पार्थ पवारांनी फोन केल्याचा दावा करुणा मुंडेंनी केलाय. ठीक आहे की पार्थदादा सोबत पण माझा बोलणं झाला. काय म्हणाले पार्थ पवार, काय बोलले? त्यांनी हेच सांगितलं होतं की ताई तुम्ही माघार घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा याच्यामध्ये, क्योंकि हे पोटनिवडणूक आहे. म्हणजे मुंडे जर हर्षवर्धन सगळ्यांना फोन करत असतील तर अर्थात तुम्हाला सुद्धा त्यांनी फोन केला असेल की तुम्ही अर्ज मागे घ्या. नाही, त्यांना असं छोटेपणे वाटते ना त्याच्यामध्ये. हर्षवर्धन सपकाळ साहेबांना फोन करू शकतात धन्या मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही. तर माझं पण फर्ज आहे ना याच्यामध्ये. इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते. पण धन्या मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही, इतकं त्यांना छोटेपणे वाटतोय. विशेष म्हणजे साताऱ्याचे बिचुकले, बीडच्या करुणा मुंडे यांच्यासारखे बाहेरचे जास्त उमेदवार रिंगणात उतरले. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या 22 जणांपैकी 9 जण बारामती विधानसभा मतदारसंघातील आहेत, तर मतदारसंघाबाहेरून आलेल्या तब्बल 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवलेत. त्याच्यात काही पुणे, सोलापूर, कल्याणचे आहेत. अंबरनाथ, उल्हासनगरचे 2 आहेत, तर एका उमेदवाराचा पत्ता मुंबईतल्या चेंबूरचा आहे. बिचुकले आणि करुणा मुंडे सोडून त्यांची नावं तुम्ही ऐकली नाहीत. मूळच्या बारामतीच्या 10 उमेदवारांचं मतदारसंघाबाबत काही म्हणणं असू शकतं. बाकी त्यांची कारणं त्यांनाच माहीत. मुंबईहून वेदांत नेटसह जयदीप भगत, हे माझा बारामती. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतनं काँग्रेसने माघार घेतल्यानंतरही सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आलेला नाहीयेत. 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. पवारांचा दुसरा पक्ष त्यावेळी काय करतो याची उत्सुकता मात्र वाढली आहे. काँग्रेसने माघारीसाठी स्वतः शरद पवारांनी यशस्वी प्रयत्न केल्यावर आता प्रचारातही त्यांचा पक्ष दिसणार का याची उत्सुकता आहे. शिवाय यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाचा मार्ग खुला होणार का याचीही चर्चा सुरू झाली आहे. पाहूया एक रिपोर्ट. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना अचानक ब्रेक लागला. सुरुवातीचे काही दिवस शरद पवारांच्या पक्षाचे नेते हा मुद्दा पुढे रेटत होते, मात्र नंतर त्यांनीही हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला. पण दादांच्या निधनाच्या दुःखद घटनेमुळे होत असलेल्या बारामती पोटनिवडणुकीमुळेच दोन्ही पक्ष पुन्हा मनाने जवळ येताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरलाय. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच नव्हे तर संपूर्ण महायुतीने प्रयत्न केले. खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन फिरवला आणि उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना नेमकी तीच विनंती केली. भाजपमुळे नव्हे तर शरद पवारांमुळे काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली असं त्यांच्या पक्षाचे नेते जाहीरपणे सांगतायत. या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत. ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. काल जेव्हा काँग्रेसने माघार घेतली तेव्हा स्वतः खरगे साहेबांनी पवार साहेब बोलले, फोनवर बोलले, जवळ चर्चा त्यांनी केली. चर्चा घेऊन त्यांनी काँग्रेसने निर्णय घेतला. म्हणजे काँग्रेसने माघार घ्यावी ही आमच्या पक्षाची आणि पवार साहेब चर्चेसाठी स्वतः खरगे साहेबांशी बोलले, दोघांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्याने काँग्रेस ऐकते. सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध व्हावी, किमान कोणताही मोठा पक्ष विरोधात नसावा यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शब्द टाकल्यामुळे शक्य झाल्याचं नेते सूचित करत असताना आता पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्याची तयारी असल्याचे संकेतही दिले.
माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. तुम्ही त्या पक्षात येऊन आमंत्रण देताय का? काम जे काय ते केलेलं आहे नुसतं तर मान्य रक्त आहे, तर त्या पक्षाने तर विचारू दे. तुम्ही त्यांच्या बाजूने विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे. पार्थ पवार यांच्या डाऊनफॉल टिप्पणीमुळे काँग्रेस नेते दुखावले होते. त्यामुळे आकाश मोरे उमेदवारी मागे घेणार का याबाबत संभ्रम होता. शरद पवारांनी एकीकडे पार्थ पवारांना कानपिचक्या देतानाच काँग्रेसच्या मनधरणीत पुढाकार घेतला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवशी ते अचानक बारामतीला गेले. अर्ज भरलेल्या उमेदवारांना विद्याप्रतिष्ठान कार्यालयात चर्चेसाठी बोलवलं. आकाश मोरे यांचं व्हिडिओ कॉलद्वारे थेट मल्लिकार्जुन खरगेंशी बोलणं करून दिलं. तसंच स्वतः खरगेंना त्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंतीही केली. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी कनेरी येथे पार पडणार आहे. मात्र त्यासाठी बनवलेल्या बॅनरवरती माहितीच्या नेत्यांसोबत शरद पवारांचा फोटो छापल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक झालेला आहे. पूर्व परवानगीशिवाय बॅनरवर फोटो वापरलाच कसा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी विचारलाय आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं माफी मागावी अशी जी आहे ती मागणी केलेली आहे. कालांतराने तो बॅनर बदलला गेला, शरद पवारांचा फोटो त्यावरून काढला गेला. मात्र आता माफीची मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात येते. आता राष्ट्रवादी माफी मागणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. महायुतीने आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर वापरणं, त्यांच्या परवानगीशिवाय वापरणं, त्यांच्या पक्षाची किंवा पवार साहेबांची कुठलीही परमिशन न घेता हा फोटो वापरला, हे अत्यंत गैर आहे. निवडणुकीमध्ये फोटो अशा बिगर परवानगीने वापरणं हे अजिबात योग्य नाही. त्या पक्षाने महायुतीने पवार साहेबांचा फोटो लावणं हे त्यांनी अक्षम्य चूक केलेली आहे. त्यांनी जाहीरपणे त्याची माफी मागावी आणि साहेबांचा फोटोचा वापर करू नये ही त्यांना विनंती आहे. काँग्रेसने माघार घेतली ती सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीमुळे की मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे की शरद पवारांच्या शिष्टाईमुळे, या प्रश्नाचं उत्तर कदाचित प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार देईल. मात्र या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादींचे दरवाजे विलिनीकरणासाठी किलकिले झाले आहेत असं मानायला जागा आहे. जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आता बातमी एका राजकीय बातमी संदर्भातली, राजकीय अपडेट संदर्भातली. कारण शुक्रवारी एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीमुळे दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची झोप उडाली. कारण एकनाथ शिंदेने ठाकरेंच्या 8 खासदारांसोबत बैठक घेत त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा बातमीत करण्यात आला होता. मग काय, शिंदेच्या शिवसेनेचा अख्खा दिवस त्या बैठकीचा इन्कार करण्यात गेला, तर ठाकरेंच्या खासदारांचा दिवस पक्षप्रमुखांप्रती असलेली निष्ठा सिद्ध करण्यात गेला. कथित बैठकीच्या बातमीने उडालेला राजकीय गोंधळ आणि त्या बातमीमध्ये आलेल्या प्रतिक्रियांमागे दडलेलं राजकारण याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. लिहून करू शकतो. माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, कोरेगाव घ्या, तुमच्या सोडून लिहून आणि पॅट लिहून दे तुम्ही करा. सगळे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संस्थेचं आणि नरेंद्र त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. पत्रकारांनी थेट आव्हान दिलं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी चक्क कागदावर लिहून दिलं. आता तुम्हाला देखील उत्सुकता असेल की अरविंद सावंत यांनी नेमकं काय लिहून दिलंय. त्यांच्याच तोंडून ऐकूयात. मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताला होणार नाही आणि उद्धवजीला सोडणार नाही. ज्या मुंबई निघालेल्या वर्तमानपत्राने ही शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात अशी खोटी बातमी छापली, त्यांचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी मालंड लावली म्हणून त्यांच्या विरोधात मी अग्निशमनाचा दावा न्यायालयात करणार. आता अरविंद सावंतांना उद्धव ठाकरेंबद्दल आणि पक्षाबद्दल असलेली निष्ठा कागदावर का उतरवावी लागली, तर यामागचं कारण आहे ऑपरेशन टायगरची चर्चा आणि त्या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी. ज्या बातमीमुळे शिवसेना पक्षामध्ये खळबळ उडाली ती बातमी नेमकी काय आहे ती सविस्तर जाणून घेऊया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या वोल्टाज कंपनीच्या परिसरामध्ये एक बैठक बोलवली. बुधवारी रात्री सुरू झालेली बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत चालली. या बैठकीमध्ये
एकनाथ शिंदेसोबत चर्चा करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 खासदार होते, ज्यामध्ये 6 खासदार प्रत्यक्ष तर 2 खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत उपस्थित असल्याचा दावा या बातमीमध्ये करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी अनिल देसाई सोडून इतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 खासदारांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं या इंग्रजी दैनिकामध्ये छापून आलेल्या बातमीमध्ये म्हटलं आहे. कथित बैठकीतल्या खासदारांमध्ये आपलंही नाव छापून आल्याचं कळल्यानंतर अरविंद सावंतांनी थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेत शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबतच राहणार असल्याची लेखी हमी दिली. अरविंद सावंतांप्रमाणेच ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर खासदार देखील बातमी छापणाऱ्या वृत्तपत्राच्या नावानं लाखोल्या वाहत आपापली बाजू मांडू लागले. मी 2 टर्मचा खासदार आहे. 2 टर्म पासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. चुकीच्या बातमीवर मी स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याचं मला माहिती नाही. अशी बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या. अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तर राजाभाऊ वाझेंनी देखील उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्धार केलाय. माझा संपर्क झालेला नाही, माझा संपर्कात नाही आणि मी आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार. स्वतः शिंदे पिता पुत्रांनी ऑपरेशन टायगरसाठी ठाण्यात कोणतीही बैठक झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. मी असं म्हटलं की कोणतरी काय बैठका कधी करतच नाही. माझं काय काम असतं आणि अशा प्रकारची कुठली बैठक बाबाच्या खासदारांची म्हणजे आमचे खासदारांमध्ये आता एकनाथ शिंदेचे आमदार, खासदार आणि नेत्यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात अनेक वेळा डरकाळ्या फोडल्यात आणि आता कथित बैठकीच्या बातमीनंतर त्यांच्याकडून ऑपरेशन टायगरचा अर्थ समजावून सांगण्यात येतोय. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे. ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, ते बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे आहे, ते शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारे आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. ऑपरेशन टायगर झालं तर तो 2 शिवसेनांमधला सामना असेल. मात्र या ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या निमित्तानं संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कथित शीतयुद्धाला हात घालण्याचा प्रयत्न केलाय. बघा, ऑपरेशन जे असतात ना हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचा करतायत. संजय राऊतांचे आरोप महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंना अजिबात मान्य नाही. त्यांना तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात राम लक्ष्मणाप्रमाणे सख्या भावाचं दर्शन घडतंय. माननीय एकनाथ शिंदेचे माननीय देवेंद्र फडणवीस हे दुबई सख्या भावासारखे अत्यंत मजबूतीने महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात आणि अत्यंत विश्वासाने आमचं सरकार पूर्णपणे काम करत आहे. आमच्या ब्लडमध्ये नाही, आमच्या रक्तात नाही की पोळापोळी करतो. आम्ही महायुतीचा धर्म पाळणार होतो. खरं तर हा धर्म तोडला उद्धव ठाकरे, हा धर्म तोडला उद्धव ठाकरे, हा धर्म तोडला संजय राऊत. जगातलं कुठलंही राजकारण बघा, राजकारणात अनेक गोष्टी ह्या गुप्तपणे होत असतात आणि जेव्हा नेते वरकर्मी जे बोलतात ते प्रत्यक्षात होईलच याची शक्यता कमी असते. मात्र ज्या गोष्टीचा नेते इन्कार करतात त्या गोष्टी मात्र हमखास होण्याची शक्यता असते. ठाकरेंच्या शिवसेना फोडण्यासाठीची झालेल्या बैठकीच्या वृत्ताचा अनेकांनी खंडन केलं. मात्र ऑपरेशन टायगर होणारच नाही असं कोणीही म्हटलेलं नाही. त्यामुळे भविष्यात कोण कोणाला धक्का देणार याचा नेम नाही. आणि असं जर झालंच तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण अशा प्रकारचे राजकीय धक्के महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहेत. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. आता बातमी आहे खरात संदर्भातली. आपलं कोणीच काहीही बिघडवू शकत नाही असा विश्वास अशोक खरातला होता. मात्र त्याचे कारनामे सीसीटीव्ही मध्ये कैद होत होते.
खरातच्या कार्यालयातला तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्हीमुळे खरातच्या दुष्कृत्याचा पर्दाफाश करणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र खरातची पत्नी कल्पना आणि पोलिसांचा लपंडाव काही संपायचं नाव घेत नाहीये. बोंधू खरात प्रकरणी दिवसभरात काय काय महत्वाचं घडलंय ते पाहूया. 32 GB स्टोरेजचे 3 पेन ड्राईव्ह, 64 GB स्टोरेजचा एक OTG पेन ड्राईव्ह, 2 पेन ड्राईव्ह मध्ये 19 फोल्डर्स, एकूण 160 GB चा डेटा. या डिजिटल पुराव्यामध्ये भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या दुष्कृत्यांची कुंडली दडली आहे. अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या SITनं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातनं अनेक पुरावे जप्त केले. डिजिटल पुराव्याबाबतचा अहवाल फॉरेन्सिक टीमनं SITला सोपवलाय. आतापर्यंत एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक पुराव्याला विशिष्ट कोड वर्ड देण्यात आलाय. पुराव्याचं A, B, C आणि D असं वर्गीकरण करण्यात आलंय. A प्रकारच्या पुराव्यांमध्ये लैंगिक अत्याचाराविरोधातील पुरावे संकलित करण्यात आले. खरात विरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी डिजिटल पुराव्यांशिवाय पीडितांचे जबाब आणि काही साक्षीदार सादर करण्यात येणार आहेत. अशोक खरातचा कथित सीए ललित पोफळेने देखील SITकडे धाव घेतली आहे. अशोक खरातनी आपली 8,76,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा दावा सीए ललित पोफळेने केलाय. मात्र याच ललित पोफळेच्या नावावरती पुण्यातील करोडो पार्कमध्ये कोट्यवधींची संपत्ती असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यामुळे आता SIT या सीए ललित पोफळेच्या तक्रारीवरून अशोक खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करणार का आणि त्याचबरोबर या ललित पोफळेच्या संपत्तीची देखील चौकशी करणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. एकीकडे अशोक खरातचे नवनवीन कारनामे उजेडात येत आहेत, तर दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात नेमकी कुठे लपून बसली आहे हे काही कळायला मार्ग नाही. कल्पना खरातच्या वतीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय. मात्र तिचा वकीलच न्यायालयामध्ये हजर नसल्यामुळे जामीन अर्जावरच्या सुनावणीसाठी 16 एप्रिलची तारीख देण्यात आली आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणात शिर्डी पोलीस ठाण्यात अशोक खरात बरोबरच कल्पना खरात विरोधात देखील FIR आहे. तिच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील बजावण्यात आली आहे. तिच्या शोधासाठी SITसह शिर्डी पोलिसांची पथकं देखील रवाना झाली आहेत. अशोक खरातच्या उघडकीस न आलेल्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी कल्पना खरातची अटक गरजेची आहे. शिर्डीहून नितीन ओझासह मुकुल कुलकर्णी आणि शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. नाशिकच्या कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. सहानुभूतीला हत्यार बनवून 20 ते 22 वर्षांच्या तरुणींना आपल्या जाळ्यात कसं ओढण्यात आलं होतं, मेकअप असो किंवा आवडीचा पेहराव, तरुणींना सवयी बदलण्यासाठी कसं भाग पाडण्यात आलं आणि विशेष म्हणजे या सगळ्यांचा भंडाफोड करण्यासाठी नाशिक पोलिसांच्या महिला ब्रिगेडने कोणती कामगिरी बजावली, बघूया ABP माझाच्या प्रतिनिधींचा हा स्पेशल रिपोर्ट. वर्षभरापासून तिनं लिपस्टिक वापरणंही सोडून दिलं होतं. हिंदू असून सलग 2 वर्ष तिने रोजे पाळले. ना महिनाभर तिने पाणी घेतलं, ना अन्नाचा कल. कॅन्टीनमध्ये जेवताना ती हिंदू मैत्रिणीसोबत बसणं टाळू लागली. मैत्रिणींनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण मैत्रिणीच्या सल्ल्यापेक्षा टीम लीडरच्या उपदेशाचा तिच्यावरती जास्त प्रभाव दिसू लागला होता. तिच्या कपड्यांच्या चॉईसमध्ये देखील बदल दिसू लागले. अनेकदा ती मुस्लिम पेहरावात दिसू लागली. ही कहाणी आहे कॉर्पोरेट जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या नाशिक मधल्या कंपनीतल्या तरुणीची. तिनं मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून कंपनीतल्या टीम लीडर्सनं नेमकं कोणतं षडयंत्र रचलं होतं याचा आता पर्दाफाश झालाय. नाशिक पोलिसांच्या चौकशी दरम्यान कॉर्पोरेट जिहाद मधल्या आरोपींची कार्यपद्धती समोर आली आहे. तरुणींचा विश्वास संपादन करण्यासाठी या टोळीनं सहानुभूतीला आपलं हत्यार बनवलं होतं. 20 ते 22 वर्षांच्या वयोगटातील तरुणी या टोळीच्या निशाणावर होत्या. नोकरी देताना तरुणींच्या मनासारखा पगार देऊन त्यांचा विश्वास संपादन केला जायचा. मग टीम लीडर सभ्य वर्तनाच्या जोरावर तरुणींची जवळीक साधायचे. कंपनीत कामाचा ताण वाढल्यानंतर तरुणींना खासगीत मदत केली जायची. एकदा का तरुणीचा विश्वास संपादन केला की मग टीम लीडर्स धर्मांतरासाठी गळ घालायचे. देवाकडे पूजा करून पगार वाढत नाही, मात्र नमाज पठण केल्याने पगार वाढतो हे अधोरेखित करण्यासाठी या टोळीनं वेगळीच शक्कल लढवली होती. आरोपींच्या आग्रहाखातर ज्या तरुणी नमाज पढायच्या त्यांचा पगार काही रुपयांनी वाढवला जायचा.
पगार वाढल्यानंतर तरुणींनी आंधळेपणानं टीम लीडर्सवर आणि काही अंशी मुस्लिम चालीरीतींवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं पूर्णपणे जाळ्यात अडकलेल्या तरुणींचं आरोपींनी लैंगिक शोषण सुरू केलं. टार्गेट पूर्ण न करू शकलेल्या तरुणींना फ्लॅटवर किंवा अज्ञात स्थळी बोलवून त्यांचा गैरफायदा घेतला जायचा. आरोपींनी काही तरुणींना गोमांस खायला दिल्याची माहिती देखील समोर येते. त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशा सुरू आहेत. आणि म्हणजे मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं. म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पना करता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं हा धक्कादायक प्रकार सुरू होता तो प्रकार उजेडात आणण्यासाठी एका तरुणनं धाडस दाखवलं आणि तिने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी थेट संपर्क साधला आणि संपूर्ण या कॉर्पोरेट जिहाद बद्दल सविस्तर अशी माहिती दिली. बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवलं होतं तसंच प्रसंगावधान या प्रकरणात देखील नाशिक पोलिसांनी दाखवल्याचं पाहायला मिळालं. आणि ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी केली आहे. महिलांशी संबंधित प्रकरण असल्यानं तपासाची जबाबदारी सर्वस्वी महिला पोलिसांवर सोपवण्यात आली. वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह 7 जणांचं पथक नेमण्यात आलं. वेगवेगळ्या कामानिमित्त महिला पोलीस साध्या वेशात कंपनीत वावरू लागल्या. कुणाला संशय येऊ नये म्हणून प्रत्येक महिला पोलीस वेगवेगळ्या वेळेला कंपनीत जात होत्या. काही टीम लीडर्स कडून महिलांचं लैंगिक शोषण होत असल्याची खातरजमा झाल्यानंतर कारवाई केली. ठोस पुरावे मिळावेत म्हणून 40 पेक्षा जास्त सीसीटीव्हीचं फुटेज तपासण्यात आलं. संबंधित कंपनीची HR अश्विनी चैनानीला देखील SITनं अटक केली आहे. दरम्यान इतर कंपन्यांमध्ये देखील हे रॅकेट कार्यरत होतं का अशी शंका मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केली आहे. निश्चित याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल. कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचा अमीर दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळे रॅकेट आहे. ती इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे. कारण मला वाटतं सगळं रॅकेट आहे. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपींची कार्यपद्धती ऐकून कुणाचाही मेंदू स्तिमित होईल. मात्र कॉर्पोरेट जिहादला आरोपींनी जन्माला घातलं की त्यांचा आणखी कुणी मोठा आकाय याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.